मी हात जोडून विनंती करतो सर्वांना, VIP मुवमेंट होणार आहे, पोलीस अधिकारी त्या ठिकाणाहून येणार आहे, आपण कृपया त्यांना सहकार्य करायचंय. सर्वांचं मी स्वागत, सर्वांचं मी कौतुक करतो. आम्ही भाग्यवान आहोत एका चांगल्या स्पर्धेला राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आणि त्याचबरोबर एक कुशल संघटिका वर्षा भोसले या ठिकाणी उपस्थित आहे. विवेक संघाबरोबर आहे, त्यांचं स्वागत आहे. वर्षा भोसले राहुल तेरा ही दोस्त है वो. ठाणे महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका पहिला मुकाम क्वार्टर फायनलचा सामना. मी सर्व कबड्डी संघांच्या व्यवस्थापकांना पुरुष आणि महिला लाख लाख धन्यवाद देतो. आज आपण खरोखरच एक जबरदस्त सहकार्य केलेले आहे. डॉक्टर पतंगराव कदम स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आणि स्वराज मुंबई उपनगर, आपण तयारीत राहायचंय. महिला विभाग क्वार्टर फायनलचा सामना. डॉक्टर पतंगराव कदम स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे, स्वराज मुंबई उपनगर. टीम मॅनेजर आपली टीम तयारीत ठेवायचंय. सुभाष अंगवणेजी, अगदी म्हणजे छान तुमचे भाव आम्हाला भेटलेले आहे. एक परफेक्ट पंचप्रमुख कसा असतो, सामनाधिकारी आज बिहाइंड द कर्टन ते काम करत असतात. मोठा रोल आहे त्यांचा. पंचांची म्हणजे पोस्टिंग देणे, राजेंद्र अनुभवणे हे फार म्हणजे एक्सपर्ट आहे त्यासाठी. आणि राजाभाऊ ते खासियत आहे, ते हॉटेलमध्ये गेल्यानंतर घरी गेल्यानंतर सगळं म्हणजे स्कोरिंग बरोबर आहे आणि पोस्टिंग कोणाला द्यायची. या ठिकाणी डिफरंट टीम्स आहेत, त्या जिल्ह्याचे पोस्टिंगमध्ये पंच नाही पाहिजे, दिमाग टाकले आणि राजाभाऊ ते काम करण्यामध्ये यशस्वी ठरत आहे. बस प्रवेशद्वार आपण मोकळच ठेवायचं आहे. बिलकुल आपण प्रवेशद्वाराजवळ उभं राहायचं नाही. मी हात जोडून विनंती करतो सर्वांना, VIP मुवमेंट होणार आहे, पोलीस अधिकारी त्या ठिकाणाहून येणार आहे, आपण कृपया त्यांना सहकार्य करायचंय. सर्वांचं मी स्वागत, सर्वांचं मी कौतुक करतो. आम्ही भाग्यवान आहोत एका चांगल्या स्पर्धेला चांगल्या प्रेक्षकांची साथ आम्हाला लाभली आहे. DPU पुणे, CGST मुंबई. प्रेक्षकांच्या माहितीसाठी DPU पुणे हा येलो शॉर्ट्स मध्ये आहे. CGST ब्लू जर्सी मध्ये आणि व्हाईट जर्सी मध्ये DPU. Six vote in favor of CGST. ब्लू जर्सी में CGST मुंबई की टीम और व्हाइट जर्सी में DPU पुणे की टीम. DY पाटिल स्पोर्ट्स इंस्टीट्यूट. देती राज
या ठिकाणी सन्माननीय चंद्रशेखर जाधव साहेबांना विनंती आपण स्टेजवर आमंत्रित आहात. थर्ड अँड फायनल कॉल बोर्ड नंबर 1 तिसरा आणि शेवटचा पुकार क्रीडांगण क्रमांक 1 करिता महिलांचा क्वार्टर फायनलचा सामना डॉक्टर पतंगराव कदम स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे स्वराज मुंबई उपनगर. तिसरा आणि शेवटचा पुकार संघ व्यवस्थापिका डॉक्टर पतंगराव कदम स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे स्वराज मुंबई उपनगर. आपल्या व्यवस्थापकांनी आज जबरदस्त वेळेच्या बाबतीत सहकार्य केलेले आहे. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर पतंगराव कदम स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे स्वराज मुंबई उपनगर. तिसरा आणि शेवटचा पुकार क्रीडांगण क्रमांक 1 करिता सर. श्रीमान योगी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी संदीपजी सावंत यांना विनंती स्टेजवर आमंत्रित आहात. संदीप भाऊ सावंत आपणास विनंती स्टेजवर यायचं आहे. संदीपजी सावंत. मी सन्माननीय या ठिकाणी सुधाकरजी घाग साहेबांना विनंती करतो आपण 2 मुख्य सन्मान या ठिकाणी करायचे. आज या ठिकाणी बीपीडीचे स्पोर्ट्स क्लबचे सन्माननीय जनरल सेक्रेटरी सुभाष अणभवणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो. सन्माननीय सुधाकरजी घाग साहेबांना विनंती आहे की आपण सन्मान करायचा आहे बीपीडी स्पोर्ट्स क्लबचे जनरल सेक्रेटरी सुभाष अणभवणे सरांचा. संतोषजी सुभाष अणभवणे हे आपले पंचप्रमुख राजेंद्र अणभवणे यांचे बंधू आहेत आणि दोघी कबड्डीसाठी काम करतात. ते ऍडवाइस देत असतात राजेंद्र अणभवणेला. घाग सर. राणा सर तुम्ही सामील व्हा. जिल्हा कबड्डी संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री मालोजी भोसले उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे. सुधाकर घागजी मालोजी भोसले उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे. यानंतर आपण पुढील सन्मान करतो सुधाकरजी घाग साहेबांच्या हस्ते मुंबई उपनगरचे संयुक्त कार्यवाह डॉक्टर पतंगराव स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे स्वराज मुंबई उपनगर. थँक्यू टीम मॅनेजर. सन्माननीय या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. मुंबई उपनगरचे संयुक्त कार्यवाह दिनेशजी लाड यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. खास आपल्या या आमदार चषकाला हे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत ज्यांना आपलं आयुष्य कबड्डीला वाहून घेतलेलं आहे. आणि मला वाटतं या ठिकाणी मालोजी भोसले सर पहिल्या वर्षी होते बरोबर ना भोसले साहेब पहिल्या वर्षी होतात तुम्ही. या ठिकाणी गिरीश पवार सर आपण एक सामील व्हायचे आहे आणि यानंतर पुढचा सन्मान करायचा आहे घाग सर आपल्या ठाणे जिल्ह्याचे सन्माननीय सेक्रेटरी मालोजी भोसले साहेबांचा. या माधुरकर साहेब आपण या मुंबई वासियांच्या वतीने ठाणे वासियांचा सत्कार करायचा आहे मालोजी भोसले यांचा. जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या मालोजी भोसले साहेबांसाठी. श्री मालोजी भोसले ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे जनरल सेक्रेटरी आहेत आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे तांत्रिक समिती सदस्य सुद्धा आहेत. मालोजी भोसले एम आय राईट. तांत्रिक समिती सदस्य महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे सेक्रेटरी. संघ व्यवस्थापक होतकरू महिला राजपेठाकडे संघ व्यवस्थापक होतकरू महिला. थँक्यू टीम मॅनेजर डॉक्टर पतंगराव कदम स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे स्वराज मुंबई उपनगर. थँक्यू व्हेरी मच. श्री मालोजी भोसले जनरल सेक्रेटरी कुटुंब प्रमुख ज्यांनी कोरोना काळामध्ये एक नेतृत्व दाखवून दिलं संपूर्ण जगाला. जागतिक आरोग्य संघटनेत देखील त्याची दखल घेतली. अर्थात कर्तव्यनिष्ठ कार्य सम्राट माजी मुख्यमंत्री म्हणजे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी काही दिवसातच आगमन होणार आहे. संतोषजी मुंबई पोस्टल आणि युनियन बँक जो प्री क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला एकदम टॉप बघितलेला हा सुद्धा सामना बघा. यस सीजीएसटी डीपीयू पुणे वर्सेस सीजीएसटी. सीजीएसटी मुंबई 9 गुण, डीपीयू पुणे 8 गुण. म्हणजे ह्याच्या अगोदर जो सामना झाला
तोही अतिशय जोशीचा होता, पोस्टल आणि युनियन बँक. आणि हाही सामना त्याच पद्धतीने खेळला जातो. हीच खासियत आहे की प्रत्येकाला आता ध्यास आहे की आपल्याला फायनलला जायचं आहे. संतोषजी बघायला गेले ते प्लेयर जेव्हा इथून एंट्री करतात ना, मुलींचा संघ असतो तो स्कूटीकडे लक्ष ठेवतो आणि मुलांचा संघ इथून जातो मोटरबाईककडे लक्ष ठेवतो. आणि बाकीच्यांचं लक्ष ते तिसऱ्या सरप्राईज सरप्राईज. हो, पंचांचं लक्ष तिसऱ्या मोटरबाईककडे आहे. पंचांचं लक्ष आणि ते महिलांकडे ठेवलेलं आहे म्हणून. सबस्क्राईब करा आणि राज्यस्तरीय आमदार चषक क्रीडा स्पर्धेचा कबड्डीचा हा थरार पहा. त्याचप्रमाणे दिवसातले हायलाइटेड क्षण असतात ते देखील आपण या ठिकाणी पाहू शकता. आणि नक्कीच या बात आहे, याला म्हणतात खेळ. जरा सबके जोरदार तालियां बजनी चाहिए. कबड्डीपटू या ठिकाणी अतिशय सुंदरचा खेळ खेळत आहेत, तर कबड्डी रसिकाने टाळ्या वाजवून जरा तुम्ही सहकार्य करायचे. खरंच अतिशय चुरस या ठिकाणी सुरू आहे. ताली इसलिए बजनी चाहिए कि CGST 10 पॉइंट और DPU 9 पॉइंट. एक होण्याची आघाडी CGST कडे. आणि नक्कीच आपण डी फोकस युट्यूब चॅनलला भेट द्यायचे, सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय, फॉलो करायचंय. दिनेश नाडिगावकर अतिशय सुंदर सुंदर शर्ट टिपत असतात, तर नक्कीच ते हायलाइटेड क्षणही पाहिजे. आणि संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही इथे आलेला आहात, पण तुमच्या मित्रमंडळींना आणि रसिकांना सांगायचं आहे जे चाहते आहेत कबड्डीचे की जा लवकरात लवकर युट्यूब चॅनलला जा, डी फोकसला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा संपूर्ण कबड्डी स्पर्धेच्या महासंग्रामाचा आनंद घ्या. तसेच डेन चॅनलला चॅनल क्रमांक 181 आणि 183 वर देखील लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. सामनाधिकारी क्रीडांगण क्रमांक 1. एक नंबर 2 नंबर टेबल पे आपल्या तिकडे जाऊ, टेबलाच्या इकडे जाऊ. आपण जरा पण रिस्क घ्यायची नाहीये. एक दोन एक टेबल दिले पंचमंत्री लावले. म्हणून आपण नेहमी बघतो प्रत्येक दिवशी आपण बॉडी मॅचेस यशवंतजी, आपण असेच एक जवळ थांबा. तुम्हाला बघितल्यानंतर आम्हाला बळ मिळतो. पारकर सरांना बसण्याची व्यवस्था करा. दत्तारामजी पारकर आहे. मुंबई पोस्टल कबड्डी संघ स्थापनेमध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा. दत्तारामजी पारकर. यशवंतजी, तुम्ही एक्झॅक्टली बरोबर त्यांना सिटिंग व्यवस्था करून दिलेली आहे. दत्ताराम पारकरजी आहे. मुंबई पोस्टल कबड्डी संघ त्यांनी स्थापन केलेले आहे. अनेक खेळाडूंना त्यांनी जॉब दिलेले आहेत. तेच पारकर आहे, दत्तारामजी पारकर. कारण आपण व्यासपीठावरती घेणार आहोत थोडा वेळानंतर. आपका स्वागत है. आप सीधे आगे आ जाइएगा. आपने इस कबड्डी प्रतियोगिता में जो मैट प्रोवाइड की है आपके कॉलेज की तरफ से, DAV कॉलेज की तरफ से, बहुत बहुत धन्यवाद सर. यहाँ पे देखिए गिरीश कुमार जी आपको एस्कॉर्ट करने के लिए आए हैं. और इस पांडे जी बहुत बहुत धन्यवाद. ब्लेगटर श्याम सबरकर, आपण पंखे सुरू करा. गॅप मस्त काढतो गॅप. श्याम सबरकर, आपण फॅन ऑन करा. आम्ही त्या फॅनचं बटन आहे मागे बघून. श्याम सबरकर, आपण कोड नंबर 1 कडे फॅनचे जे लाईट कनेक्शन ऑन करा.
आर एस पांडे जी, बहुत ही शॉर्ट नोटिस में आपने मैट अवेलेबल करवा दी है, बहुत ही शॉर्ट नोटिस में। थैंक यू। माननीय आमदार आदरणीय श्री सचिनभाऊ आहिर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले, त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक लोकप्रिय जनप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री सुनील भाऊ राऊत या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचंही आम्ही हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर सर्व त्यांच्याबरोबर आलेले मान्यवर यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। भाऊ, स्वागत आहे तुमचं। सन्माननीय सचिन भाऊ आहिर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। हॅलो, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या या क्रीडा नगरीमध्ये आज या ठिकाणी खास आमदार चषकाचा कबड्डीचा हा थरार पाहण्यासाठी, महासंग्राम पाहण्यासाठी आज खास सचिन भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं विक्रोळी विधानसभा क्षेत्राच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। कामगार नेतृत्व कसं असावं, कामगारांसाठी प्रश्न सोडवण्यासाठी, कामगारांचे प्रश्न धसास लावण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करणारे नेते म्हणजे आमचे सचिन भाऊ आहिर आहेत। आणि आज या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट सर्वसेनापती वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून साकार सन्माननीय आमचे लाडके आमदार, शिवसेना पक्षाचे सन्माननीय नेते, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे सन्माननीय संपर्क प्रमुख, कामगारांसाठी लढणारं व्यक्तिमत्व, कामगारांसाठी झटणारं व्यक्तिमत्व, आज या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट सर्वसेनापती वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून साकारत असलेल्या सन्माननीय कार्यसम्राट आमदार श्रीमान श्री सुनील भाऊ राजाराम राऊत यांच्या संकल्पनेतून आयोजित असलेल्या राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे काही क्षणातच या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये आगमन होणार आहे। त्यांच्या चरण स्पर्शाने हे खऱ्या अर्थाने मैदान उजळून जाणार आहे। एक सुंदरसा इव्हेंट वाटावा असं खऱ्या अर्थाने अतिशय सुंदरसं आयोजन सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत यांनी केलेलं आहे। लाखोंची पारितोषिक दररोज या ठिकाणी उत्कृष्ट खेळाडूंना दिले जाणारा पुरस्कार आणि अर्थात उद्या होणाऱ्या मेगा फायनलकडे सगळ्यांचं लक्ष आहे। व्यावसायिक गटातील 15 नामांकित संघ, ज्याच्यामध्ये अनेक प्रो कबड्डीपटूंचा सहभाग आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले 15 उत्कृष्ट दर्जाचे संघ ही खासियत आहे या आमदार चषकाची।